मुंबईतील डोंगरी येथे 106 किलो सोनं आणि 1,81,00,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे। डीआरआय कडून ही जप्त करण्यात आली आहे। दुबईवरून हे सोनं आल्याची माहिती मिळते। प्राथमिक माहिती आहे या सोन्याच्या तस्करी प्रकरणी 7 जणांना अटक केल्याची माहिती मिळते। या क्षणाची मोठी बातमी, डीआरआय कडून 7 जणांना अटक। मुंबईत 60 कोटी रुपयांचं सोनं जप्त झालंय। सोन्याच्या स्मगलिंगवर डीआरआयने केलेली ही मोठी कारवाई। 106 किलो सोनं आणि 1,81,00,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कृष्णा, एकीकडे निवडणुका आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरची ही कारवाई, रोकड सोनं, सगळ्यात मोठी बातमी आहे। काय नेमकी कारवाई झाली आहे? ऋषी, ही सगळ्यात मोठी कारवाई म्हणावी लागेल, कारण आतापर्यंत छोटे छोटे सोन्याचे जे हे आहेत ते जप्त केले जातात। मात्र डीआरआय कडून आता ही पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई केली जाते, ज्यामध्ये 106 किलो सोनं आणि 1,81,00,000 रुपये जप्त करण्यात आलेले आहेत। मात्र मिळालेल्या माहितीप्रमाणे हे सोनं 200 किलो इतकं होतं। मात्र त्यातलं काही सोनं जे आहे ते विकलं गेलेलं आहे आणि आता जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत ही जवळपास 60 करोड रुपये आहे। आणि महत्वाचं म्हणजे 1,81,00,000 रुपये इतकी कॅश सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे। लोकसभेचं निवडणुकांचं वातावरण आहे आणि अशा त्या वातावरणामध्ये 1,81,00,000 रुपयांची कॅश मिळणं, रक्कम मिळणं ही खरं तर मोठी बातमी मानली जाते। आणि या प्रकरणी एकूण 7 जणांना डीआरआयनं अटक केलेली आहे। महत्वाची माहिती म्हणजे प्राथमिक माहितीप्रमाणे हे जे सगळं सोनं स्क्रॅपच्या माध्यमातून हे आणलं जात होतं। स्क्रॅप आहे अशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला जात होता। मात्र पोलिसांनी त्याच्यावर धाड घातली आणि हे सोनं सगळं जप्त केलेलं आहे। प्रामुख्यानं हे सगळं जे सोनं आहे ते आणि त्यामुळे ही सगळ्यात मोठी बातमी आहे आजपर्यंतची मुंबईतल्या मोठ्या जप्ती प्रकरणातली एक मोठी ही कारवाई मानली जाते। धन्यवाद कृष्णा या महत्त्वाच्या माहितीबद्दल। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।